ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायली आणि अर्जुन यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सत्य सगळ्यांसमोर आल्यावर त्यामुळे प्रियाचा सुभेदारांच्या घरात येण्याचा मार्ग मोकळा झालेला असतो आणि कल्पनाला तो राग आल्यामुळे तिला राग हा असह्य झाल्यामुळे तिने घरामध्ये कोंडून घेतलेलं असतं। सुभेदारांना आधार देण्यासाठी प्रतिमा ही प्रियाला घरात घेऊन आलेली असते आणि मोठ्या हुशारीने प्रिया ही रुसलेल्या कल्पनाला तिची समजूत काढून तिला बाहेर घेऊन येते आणि कल्पनाला आधार देत तिला कल्पनाला खाऊ पिऊ घालते। कल्पनाची काळजी घेऊन प्रिया ही मीच या घराची कशी देखभाल करते आणि मी या घरामध्ये अर्जुनशी लग्न करून या घरात आल्यावर मी सगळ्यांची कशी काळजी घेईन हे ती स्वतःला दाखवत असते। आणि तेव्हा प्रिया ही पूर्णाईला बोलते जे पण मी हे करते ना ती आपल्या माणसासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करते आहे आणि हे जे कुटुंब आहे ते आपलं आहे आणि मी आपलं मानत आहे। आणि तेव्हा मी सांगत होती की सायली कशी खोटारडी आहे पण तुम्ही माझं काय ऐकलंच नाही। अर्जुनशी लग्न केलं आणि ती या घरात आली आणि तिचं या घरात येण्याचं कारण म्हणजे ऐशो आराम घेणे एवढाच होता। तेव्हा पूर्णाई बोलते आमचंच नाणं खोटं ठरलं पण तुझं तेव्हा ऐकलं असतं तर अशी वेळ आली नसती। तेव्हा पूर्णाई बोलते तू खरं आता आम्हाला कळलं की तू खरी प्रतिमाची मुलगी आहेस। तेव्हा पूर्णाई बोलते तू सायली आणि अर्जुनचं खोटं लग्न पुढे आणलंस आणि अजून काय काय ती सायलीने केलं असतं पण तू तिचं खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणलास। आणि आता पूर्णाईचा परत एकदा नव्याने प्रियावर विश्वास बसलेला असतो। तेव्हा पूर्णाई तिच्या रूम मध्ये जाते आणि विचार करते किती वेळ हा दुःख कटवून बसायचं। आता तिने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा विचार केलेला असतो। तेव्हा पूर्णाई ठरवते की काय होऊ दे आपल्याला अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरवलं पाहिजे आणि कोणाचंही ऐकायचं नाही। तेव्हा पूर्णाई कल्पनाला बोलते मी अर्जुन आणि प्रियाचा लग्नाचा मुहूर्त काढणार आहे लवकरात लवकर गुरुजींना बोलव। आणि हे ऐकून कल्पना विमल आणि सगळ्यात चांगला धक्का बसलेला असतो। तेव्हा पूर्णाई बोलते मला रविराज आणि प्रतापशी बोलायचंय त्यांना पण बोलून घे। तेव्हा इथे कल्पना प्रतिमाला फोन करते आणि बोलते रविराज आणि प्रिया आणि तू लवकरात लवकर इकडे या। इथे पूर्णाईने अर्जुन आणि प्रियाचे लग्न लावून देण्याचे ठरवले आहे। तेव्हा प्रतिमा बोलते कल्पनाला की पूर्णाई रागाच्या भरात कोणता पण निर्णय घ्यायला लागली आहे। तेव्हा कल्पना बोलते हो पण पूर्णाईने थोडा विचार करायला हवा होता। कल्पना बोलते पण आता काय होऊ शकत नाही। तेव्हा प्रतिमा बोलते कल्पना तुझे गुरुजी ओळखीचे आहेत ना। प्रतिमा बोलते की गुरुजी तुझ्या ओळखीचे असेल तर काय होत असेल तर बघ कारण की हे खूप धोक्याचे आहे आणि सायलीला चुकीचे ठरवणं खूप चुकीचे होईल आणि अर्जुन आणि प्रियाचे लग्न लावणे खूप धोक्याचे होईल। आणि आता कल्पनाला देखील प्रतिमाचे म्हणणे पटलेले असते। तेव्हा आता पूर्णाईने रागाच्या भरात हे खूपच मोठे आणि धोक्याचे पाऊल उचलले आहे हे आता कल्पनाला आणि प्रतिमाला कळलेले असते। इकडे पूर्णाईने गुरुजींना इथे बोलवले असते आणि गुरुजी पंचांग घेऊन ते बसलेले असतात। तेव्हा इथे कल्पना बोलते गुरुजींना की आम्ही तुम्हाला आमच्या अर्जुनच्या लग्नाचे मुहूर्त काढण्यासाठी तुम्हाला इथे बोलावले आहे। आणि असे म्हणत कल्पनाने अर्जुनची जन्मपत्रिका गुरुजींना दिलेली असते आणि आता अर्जुनचे लग्न झालेले असते हे आता गुरुजींना माहित असतं। तेव्हा गुरुजी म्हणतात तुमची तर सून इथे आहेतच ना। तेव्हा कल्पना बोलते ती तर हे घर सोडून गेली आम्ही तिला घरातून बाहेर काढलं। तेव्हा गुरुजींना धक्का बसतो आणि ते बोलतात हे तर पूर्णाईने मोठा टोकाचा निर्णय घेतला आणि हा धोक्याचा आहे। तेव्हा गुरुजी नाईलाजाने अर्जुन आणि प्रियेची दोघांची जन्मपत्रिका बघतात। त्याच टायमाला प्रतिमा आणि रविराज तिथे आलेले असतात। तेव्हा पूर्णाई रविराजांना म्हणते तू माझ्या शब्दाला मान ठेव आणि प्रिया आणि अर्जुनचं आता लग्न लावायचं आहे। आणि ते ऐकून रविराजांना चांगला धक्का बसलेला असतो। तेव्हा रविराजांना पूर्णाईचं म्हणणं पटत नाही पण त्यांचा नाविलाज होतो। तेव्हा गुरुजी प्रिया आणि अर्जुनचे दोघांची जन्मपत्रिका पाहत राहतात। तेव्हा गुरुजी म्हणतात या दोन्ही पत्रिकेमध्ये लग्नाची मुहूर्तही नाही आणि लग्नाच्या वेळही नाही। आणि हे ऐकताच सगळ्यांना चांगला धक्का बसतो। तेव्हा प्रिया बोलते तुम्ही असं का बोलतात पहिलं तर आमच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये लग्न जुळलं होतं आता तर असं का झालं। तेव्हा पटकन प्रिया गुरुजींना पाणी देते आणि तेव्हा त्यांच्या कानात बोलते मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देते पण मुहूर्त काढा। तेव्हा गुरुजींना राग येतो आणि गुरुजी म्हणतात ही मुलगी खोटारडी आहे। तेव्हा गुरुजी पूर्णाईला बोलतात ज्या मुलीचा लग्नाचा मुहूर्त नाही ती मुलगी मला पैसे देऊन मुहूर्त काढायला लावते आणि अशी मुलगी तुमच्या घरात सून होणार हे शक्य नाही। आणि इथे पूर्णाईला चांगला धक्का बसतो आणि ते रविराजांची जेवढी तेवढी होती ती इज्जत ती प्रियाने काढलेली असते। तेव्हा रविराजांना खूप राग येतो आणि ते सणकण प्रियाच्या कानाखाली लावतात। तेव्हा रविराज म्हणतात या आयुष्यभराच्या गाठी असतात त्या तू विकत घ्यायला चाललीस। आणि आता प्रिया आणि अर्जुनचे लग्न प्रतिमाच्या चालाक बुद्धीने
मोडलेले असते.